वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण बायसेक्शन मेथडच्या स्टेप स्टडी केल्या होत्या आणि एक एक्झाम्पल सुद्धा समजून घेतलं होतं का कशा प्रकारे न्यूमेरिकलची ते सॉल्व करायचं आहे। बघा एक्झाम्पलमध्ये आपण जे न्यूमेरिकल घेतलं होतं तशा टाईपचं न्यूमेरिकलची ते 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारलं जातं आणि तसेच काही न्यूमेरिकल आपण इथे सॉल्व करू। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपली तुम्हाला स्टेप फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। बघा अशा टाईपचे न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारतात, फक्त शो दॅटसाठी। शो दॅट वाला न्यूमेरिकल तिथे येतो। बघा क्वेश्चन 2चं सोल्युशन, क्वेश्चन 2चं सोल्युशन। बघा लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता, म्हणजे इंट्रोडक्शन आपण जिथे घेतली तिथे ऑलरेडी एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता। म्हणून सेकंड आणि थर्ड वाला न्यूमेरिकल सॉल्व करू। तर लास्ट लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते सर्वात पहिले समजून घ्या, तरच तुम्हाला इथे समजेल आपण कशा प्रकारे इथे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे ते। बघा क्वेश्चन 2चं सोल्युशन आपल्याला काय दिलं आहे बघा। शो द रूट ऑफ इक्वेशन x³ - 6x + 3 लाईज बिटवीन 2 and 3। x³ - 6x + 3 लाईज बिटवीन 2 and 3, म्हणजे इथे आपला जो रूट आहे 2 आणि 3च्या मध्ये येतो, हे आपल्याला शो करायचं आहे। आपली पहिली स्टेप काय आहे, इक्वेट द गिवन इक्वेशन टू 0। तर आपल्याला काय करायचं, x³ - 6x + 3 = 0। नंतर याला काय करायचं, फंक्शन ऑफ x घ्यायचं। फंक्शन ऑफ x = x³ - 6x + 3 इक्वेशन नंबर 1। तर नेक्स्ट काय करायचं, इथे व्हॅल्यू पुटअप करत जायच्या बरं। तर इथे ऑलरेडी आपल्याला त्याने व्हॅल्यू दिलेली आहे 2 and 3। सर्वात पहिले स्टार्ट करू 2 पासून। पुट x = 2 इन इक्वेशन 1। बघा फंक्शन ऑफ 2 = 2^³ - 6 × 2 + 3। फंक्शन ऑफ 2ला इथे आपला आन्सर येत आहे बघा 2^³ - 6 × 2 + 3, आन्सर येते -1। -1 देन बघा ही -1ची जी व्हॅल्यू आहे ती <0 आहे। व्हॅल्यू काय, <0 आहे, मग तिला मार्क करतो। देन नेक्स्ट पुट x = 3 इन इक्वेशन 1। बघा 2 आणि 3 दिलेलं आहे, पुट x = 3 इन इक्वेशन 1। फंक्शन ऑफ 3 = 3^³ - 6 × 3 + 3, बट काय करायचं फक्त 3^³ - 6 × 3 + 3। तर फंक्शन ऑफ 3चं आपलं आन्सर येतं आहे बघा। फंक्शन ऑफ 3चं आपलं आन्सर येतं आहे 3^³ - 6 × 3, आन्सर येते 12। आन्सर येते 12। ही व्हॅल्यू काय झाली, <0 झाली। ही व्हॅल्यू काय झाली, <0 झाली। बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, जो साईन चेंजमधला ऑब्झर्व आपल्याला करायचं आहे। साईन इथे चेंज झालेली आहे, इथे निगेटिव्ह साईन आली, इथे पॉझिटिव्ह साईन आली। मग काय करायचं, रूटला लोकेट करायचं। काय करायचं, रूटला इथे लोकेट करायचं लगेच। बघा इथे आपलं सोल्युशन आपला भेटलं, म्हणजे एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, किंवा पहिली व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली असते आणि दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह आली असते, तरी आपल्याला चाललं असतं। म्हणजे एक निगेटिव्ह पाहिजे, एक पॉझिटिव्ह पाहिजे। लगेच काय करायचं, रूटला लोकेट करायचं। रूटला लोकेट करतो इथे। व्हॅल्यू किती होते आपल्या, इंटरवल 2 आणि 3। बघा इथे 2, इथे 3। फंक्शन ऑफ 2 साठी आपला आन्सर आहे -1 आणि फंक्शन ऑफ 3 साठी आपला आन्सर आहे 12। म्हणजे आपला इथे रूट लाईज बिटवीन 2,3। रूट लाईज बिटवीन 2,3। बघा म्हणजे याच्यामध्ये आपला आन्सर आहे, कारण एकाला व्हॅल्यू निगेटिव्ह आली, एकाला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली। देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू। बघा अशा टाईपचा न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारतात। देन क्वेश्चन 3चं सोल्युशन। बघा क्वेश्चन 3 साठी तुम्हाला इथे कॅल्क्युलेटरचा प्रॉपर यूज करता आला पाहिजे। काय दिलं आहे, शो दॅट द इक्वेशन x e⁻x = 1 लाईज बिटवीन 0 and 1। आता बघा इथे सर्वात पहिली स्टेप्स आपली काय असते, इक्वेट द गिवन इक्वेशन टू 0, म्हणजे =0 आपल्याला घ्यायचं आहे। तर x e⁻1ला शिफ्ट केला तर काय होईल, निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं काय होईल, निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं काय होईल, निगेटिव्ह। म्हणजे सर्वात पहिली ही स्टेप महत्त्वाची आहे।
सगळ्या व्हॅल्यू तुमच्या एका साईडला पाहिजेत आणि 0 एका साईडला पाहिजे. इथे ऑलरेडी त्याने दिलं होतं. इक्वेट द गिवन इक्वेशन टू 0. x e⁻x - 1 इज इक्वल टू 0. याला फंक्शन ऑफ x घ्यायचं. फंक्शन ऑफ x इज इक्वल टू x e⁻x - 1 नाव दिलं इक्वेशन 1. बघा व्हॅल्यू त्याने आपल्याला दिलेली आहे. 0 पासून स्टार्ट करा. पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. पुट x इज इक्वल टू 0 e⁻0 - 1 फंक्शन ऑफ 0. आता e⁻0 ची व्हॅल्यू 1 असते, पण 0 मल्टिप्लाय आणि नंबर काय होतं 0. मग 0 ही व्हॅल्यू पूर्ण 0 झाली. राहिलं काय फक्त इथे -1. राहिलं काय -1. ही व्हॅल्यू काय आहे 0 पेक्षा छोटी आहे. 0 पेक्षा छोटी आहे. नेक्स्ट बघा काय पुट करायचं आहे. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. फंक्शन ऑफ 1 इज इक्वल टू 1 e⁻1 - 1. बघा फंक्शन ऑफ 1 इज इक्वल टू. आता इथे तुम्हाला कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. मग एक्सच्या जागी 1 पुट केलं, एक्सच्या जागी 1 पुट केलं. बघा आता e⁻1 ची व्हॅल्यू कशी घ्यायची. बघा इथे शिफ्ट आयन बटन आहे. शिफ्ट आयन बटन लक्षात घ्या. दाखवतो तुम्हाला इथे. शिफ्ट आयन बटन प्रेस करायचं. बघा शिफ्ट आयन बटन. शिफ्ट आयन बटन प्रेस करायचं. तुम्हाला अशी ई ची व्हॅल्यू ते दिसेल. इथे रेस टू नाही घ्यायचं, डायरेक्टली इथे 1 लिहायचं. किती व्हॅल्यू आहे आपली e⁻1 आहे. पण इथे काय करायचं रेस टूची साईन घ्यायची नाही. फक्त काय करायचं शिफ्ट आयन बटन प्रेस केलं का ई ची व्हॅल्यू होते पुढे 1 लिहायचं. बघा शिफ्ट आयन 1 किती आलं 2.71. 2.71 इंटू 1 2.7 ही व्हॅल्यू आली तुमची 2.71 इंटू 1 देन -1 1.718. 1.718 ही व्हॅल्यू काय आली मोर दॅन 0 आली. ही व्हॅल्यू काय आली मोर दॅन 0 आली. बघा इथे आपला आन्सर इथे प्रूव्ह होतोय. शो दॅट होतंय. रूट लाईज बिटवीन 0 अँड 1. कसं काय बघा ही व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आली, ही व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आली. याला लोकेट करायचं लगेच. इथं लोकेट करतो. इथे लोकेट केलं. आपला इंटरवल काय दिला होता त्यांनी आपल्याला इंटरवल 0 to 1 दिला होता. 0 to 1 फंक्शन ऑफ 0 साठी आपला आन्सर आलेला आहे -1 आणि फंक्शन ऑफ 1 साठी आन्सर आलेला आहे 1.718. बघा ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. म्हणजे आपलं इथे साईन चेंज झाला. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. म्हणजे रूट लाईज बिटवीन 2 and 3 हे शो होतं आहे. रूट लाईज बिटवीन इथे आपलं 0 to 1 0,1. इथे किती आहे 2,3. इथे किती 0,1. एक आन्सर आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, एक आन्सर निगेटिव्ह पाहिजे किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं पाहिजे. एक आन्सर निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. आणि याच्या पुढे आपल्याला अजून लेंदी न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ते न्यूमेरिकल जिथे 4 to 6 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर तिथे मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा. म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.